नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या आजीच्याकडे बोला मठ, पाण्याचा मठ असतो, ते झरणे वगैरे असतात पाण्याचे, ते डोंगरावरून खाली ते पाणी, ते आम्ही मठ म्हणतो. तिकडे मठावर जाऊन आंघोळ करायची, कपडे बिडे धुवायचे. तर आम्ही मठाच्याकडे जात होतो. म्हणजे तर मठाच्याकडे ना बावडी असते, म्हणजे बावडी होती. त्याच्यासमोर म्हणजे ते राखणदार लोकांचे म्हणजे सगळे मांडलेले राखणदार वगैरे जे बोलतात असं, बरोबर. हे राखणदार लोकांच्याकडे होतं. आणि आमच्या रस्त्याला लागायचं म्हणजे ते बावडीमध्ये पाणी असायचं. म्हणजे समोर राखणदार लोकांचं सगळं ठेवलेलं देवस्थान वगैरे ते, आणि पुढे ते मठाचा रस्ता जंगलामध्ये. आम्ही जायचं होतं. आम्ही ते जे गावामध्ये पाणी तर आलेलं, म्हणजे आम्ही काय बोललो, पाणी नाही आलं गावामध्ये, आता पाणी पियाचं काय करायचं बोललं. तर आम्ही बोललो ते विहीर आहे, ते विहिरीच्याकडे पाणी आहे ना, चांगलं पाणी असं बोललो. थोडं बोललो छानून विनून गरम पिऊ शकतो बोललो पाणी, बोलत ते आणि पाणी तर नाही बोलत, पावसाचं पाणी बोलत ते. आता त्यामध्ये चेक करू कुठलं पाणी वगैरे मेलाय काय बोलो, घाण असेल तर पियाची गरज नाही बोललो, पिऊ नका बोललो. तर आम्ही लोक गेलो, त्या पावडीच्याकडे गेलो, पाणी बघितलं, साफ पाणी होतं, पाण्यामध्ये काही नव्हतं, फक्त झाडाची पानं वगैरे ते कांड्या वगैरे पडलेल्या. पाणी आम्ही छानून घेतलं. नजर गेली झाडाकडे, आंबे झाड बरोबर त्या विहिरीला चिपकून असे सगळे आंबे, तर ते पिकलेले आंबे होते, सगळेच पिकलेले आंबे. आम्ही बोललो अरे आंबे भारी आहेत रे. त्यातले एक आंबा तुटून खाली पडला थोडं, तर आम्ही तो खाल्ला तर बोला मस्त आंबे तरी मस्त आंबे. तिच्या आजीची मुलगी होती आणि गावाची मुलं होती. याला पण लहान एवढा खतरनाक केला. आणि ते पण गेले किती वाजता, जेव्हा अंधार झाला तेव्हा गेले ते लोक. 6:30च्या नंतर तिकडे पूर्ण काळोख होतो. 6 वाजता म्हणजे लाईटली काळोख होतच होतो. 6:30ला पूर्ण अंधारचा टाईम सारखं होतं थोडं. 7 वाजता हे लोक गेले जंगलामध्ये, आणि तिकडं हे लोक चढले, आंबे बिंबे काढले. हे लोक जे येत होते ना धावत, हे लोक असे धावत आलेले लोक, खतरनाक आले धावत आले सगळे कुत्रे भुकायले. जेवढे होते ना गावातले कुत्रे, सगळे कुत्रे तर विचित्र आवाजामध्ये भुकायला. ते पण एकच डायरेक्शनला, त्यांची 30 डायरेक्शन, ज्या डायरेक्शन ते लोक येतात आंबे घेऊन, फिक्स डायरेक्शन. हे लोक आले, फटाफट आले, घरामध्ये सगळे घुसले. जेव्हा त्या आजीच्या घरामध्ये 2-3 लोक आले, बाकी सगळे आपल्याला घरी गेले. हे लोक घुसले, पटकन दरवाजा लावला, आणि तेवढं सगळं गावाची लाईट गेली. 5 मिनिटासाठी फक्त सगळ्या गावाची लाईट. आणि माझी आजी बोलली कोणी काय आवाज करू नका, गप्प बसा घरामध्ये, कोणी घराच्या बाहेर जाऊ नका, जोपर्यंत लाईट येत नाही कोणी घराच्या बाहेर जायचं नाही. मी म्हणलं असं का. ती म्हणते जिथनं आलेत ना आंबे, तिकडचं कोणतरी आलं आहे बोललो मागे. एक नाही बोललो, 2-3 आहेत बोललो. ते कसं ते 2-3 जण आलेत बोललो, खतरनाक आहेत बोललो तुझ्यामध्ये. मी बोललो कशाला बोललो, कोण बोललो. अरे बोला एक खाल्ला दुपारी बस झालं बोला, आपण आले दुसऱ्याकडनं. तर बाबा होते ना, बाबांना बोललो असं, बाबाचे ते काम कोण म्हणत, बाबा नाही बोललो. बोलते नाही, बोलते आंबे मस्त होते म्हणून आणले. अरे बोलले एवढं रात्रीचं आम्हाला तुम्ही गेलं तर गेलात. चिडले ते लोक, त्यांचा तिकडं टाईम आहे बसायचा बोललो. तो टायमात तुम्ही किंवा चढले बिडले आंबे तोडले, आता जागा त्यांची आहे बोललो. तर आजी म्हणते यांना का अक्कलच नाही बोललो. आणि आजी बडबड आजी शिव्या घालायला आपले, तर कोण जायला म्हणलं, कोण हे करणार. 5 मिनटं कमीत कमी तर कुत्रे भुकत दे पूर्ण. 5 मिनटं अख्ख्या गावाची लाईट गेली. बापरे. पूर्ण अंधेरा गावामध्ये, पूर्ण अंधेरा, एकदम भंडारा अंधेरा. असं वाटतं ते की भाई एकदम कोणतरी आले गावामध्ये. खूप डेंजर होता तो जो आलेला तो. आणि ज्याला तो चावला असला ना, तो त्याच्या हाती तो सापडला असला कोण ना कोणतरी, त्याला तो घेऊनच गेला असं कायमचं, सोडल्या पण नसते त्याने त्याला. मग कोण आलेला घरात ना बाहेर, सगळे लोक दरवाजे बंद करून घरामध्ये बसलेले. जशी लाईट आली सगळे लोक आले, सगळे गाव आले, सगळे गावाचे लोक बाहेर पडले. एवढं खतरनाक सीन झालेलं बरोबर. मग बोललो बाबा नेक्स्ट टाईम मला गावी मला यायचं, तर बोलतो माझ्या तर गावी मला यायचं म्हटलं ना, की भीती एक मला काय नसायची. भीती मला कोणाची म्हणजे आता माझ्या मुलांची. पण माझ्या मुलं तर मला बोलतो पप्पा चल गावी चल. मला गावी न्यायला रेडी आहे बोललो. पण तुम्ही गाव फिरणार नाही बोललो, घरात तर बाहेर निघणार नाही, तुम्ही घरामध्ये बसणार का. पप्पा नाही आम्ही लोक गाव फिरणार. बोला बाबा नको गावी. मग का ऑलरेडी मी यांना एका रिसॉर्टला नेलेलं, म्हणजे हॉटेल बुक केलेलं आपल्याला. मी 3 दिवसाचा स्टे, 2 नाईट 1 डे असं मी बुक केलेलं. तर मी तिकडे गेल्यावरती म्हणजे पहिला मला काही नाही, आणि मला माहिती आहे की बीचला काय आहे. आता गाव म्हटलं आपलं गाव, आपल्याला एक्सपिरियन्स आहे की बीचवरती गावाचं बीच किती बेकार येते.
भावावरचं बीच म्हणजे कोण नसतं त्या बीचला संध्याकाळच्या बरोबर. टायमाला. अंधेरा झाला कोण सगळे आपल्या रूममध्ये हॉटेल्समध्ये आपल्या एन्जॉय करतात, कोण जात नाही बीचवरती. तर माझी मुलगी मला म्हणते 7 वाजता, पप्पा चला आपण बीचवरती जाऊ. मी बोललो बाबा गप, इकडं आलेच नाही बोललो, गप्प घुमाने फेर बोललो, संध्याकाळी बोललो 4ला नेतो ना बीचवरती, तेवढा बस आहे बोललो. बोला 7च्या नंतर बोललो, त्यानंतर बोललो बीचवरती पण आणू नको येऊ बोललो. कोणता बीच होता तो? त्या बीच बीच. तर आम्ही लोक बोललो नाही बोललो. आणि माझ्या बायकोला माहिती की बाबा इकडे यायला माहिती आहे, याचा एक्सपिरियन्स आहे याला गावाचा, म्हणून ती म्हणायची की संध्याकाळी बीचमध्ये कोण जायचं नाही, जे काय रूममध्ये खेळा किंवा त्या हॉटेलमध्ये म्हणजे खेळायला म्हणजे ॲक्टिव्हिटीज होत्या भरपूर काय काय, बॅडमिंटन. गावाचे बीच चांगले बीच नाही काय मुंबईचे बीच नाहीत की कधी बाबा बरोबर, कधी जास्त लोक पण असतील जा, काय नाही. कधी पण जा कधी पण ये म्हणून. आता आम्ही ज्या हॉटेलला स्टे करत होतो ना त्याचं बीच समोरच होतं. म्हणजे ज्या हॉटेल आम्ही स्टे करतो म्हणजे आपल्यापासून म्हणजे पण अजून आतमध्ये एक 3-4 किलोमीटरच्या आतमध्ये थोडं होतं ते गाव, हॉटेल होतं म्हणजे ते. आम्ही त्याला विचारलं बीच कुठे आहे तुमचं, तो बोला समोरच आहे बीच आहे, काय गेट आहे समोर, क्रॉस करा समोरच बीच आहे. आणि त्या बीचला कोणच नाही, फक्त आम्हीच त्या बीचवरती. आणि त्या हॉटेलमध्ये म्हणजे त्या लोकेशनला हॉटेल फक्त 2 या 3 हॉटेल मिनिमम, म्हणजे 2 या 3 हॉटेल लास्ट. आणि त्या हॉटेलमध्ये पण जास्त कोण लोक राहत नव्हते, जास्त करून कुठे लोक राहतात त्या अंदरला साईडला, जे अंदरला समोर जे आहे जे हॉटेल्स वगैरे ते रिसॉर्ट्स आहेत तिकडे राहतात लोक. पण एवढं आतमध्ये कोण नाही, एवढं आतमध्ये फक्त आम्ही झालो आहे राहायला. आणि त्या हॉटेलमध्ये पण बुकिंग एवढी फुल नव्हती, बुकिंग पण आमची बुकिंग होती, 1-2 जणांची बुकिंग होती, तेवढंच फक्त. तर मी म्हटलं बघ बोललो बीचला कोणत नाही, आई बोललो कोणी येत पण नाही बोला, आपण मुलं खूप आतमध्ये घेतल्या बोललो, हॉटेल बोललो इकडे खेळा आणि निघा बोललो, कोणी थांबायचं नाही बोललो. 6 वाजले सगळं वरती बोललो हॉटेलमध्ये. काय मला माहीत नाही जागा बरोबर नाही, चांगली नाही जागा. पण तो मला हॉटेलवाला बोलायचा की तुम्ही जाऊ शकता संध्याकाळच्या टायमाला, असं काय हे नाही आहे, लोक असं संध्याकाळ. मी बोललो तुमचं हॉटेल जे आहे ना बोललो, पहिली गोष्ट खूप आतमध्ये आहे, तुमचा डेस्टिनेशन जो आहे ना हॉटेलचा खूप आतमध्ये आहे. याचे तुमचे समोर डेस्टिनेशन बीचचं आहे ना बोललो, तुमच्या बीचला बोललो कोण फिरत पण नाही बोललो, कोण फिरकत पण नाही. हे तुमच्या आजूबाजूला हॉटेल्स आहेत त्यांचे बोललो मला 1-2 दिसले फक्त मला बीचवरती, ते पण येऊन लगेच गेले बोललो, ते पण येऊन लगेच गेले बोललो 2 मिनटामध्ये. पण मुलं एवढं कोण दिसलं नाही बीचवरती, का मला माहिती आहे बीचचे सीन बाबा लय बेकार आहे तिकडे. आणि लहान मुलं आहेत की असे मोठी मुलं आहेत की बाबा चल संध्याकाळ काय रात्र काय एकच आहे आपल्यासाठी. आम्ही जर यंग जर असलो असतो तर आम्ही गेलो असतो बोललो, पण लहान मुलांसोबत बोललो मस्ती नको. मी रिक्स बोललो मी नाही घेऊ शकत बोललो लाईफमध्ये बोललो, का ऑलरेडी एक रिक्स घेऊन सोडली आहे बोललो, परत रिक्स नाही घ्यायच्या बोललो लाईफमध्ये बोललो. माझ्या एक्स वाईफला बोललो चला बोललो, एक्स वाईफ पण 2 दिवस राहिली, तिला पण कंटाळा, ती पण बोलली नाही आपण जाऊया घरी, चल आपण निघूया, आपण गाडी बिडी बुक करून निघूया. तर मी उबर बोलला आपली बुक केली, संध्याकाळी आली ती बोलला, संध्याकाळचा बुकिंग टाईम ठेवला बोललो, संध्याकाळी आपण निघू बोललो. आणि ते आम्ही निघालो. मग नंतर परत मी गावाला गेलोच नाही. आता वाईफच्या पण गावाला मी गेलोच नाही कधी ना. आता मी माझ्या गावाला ती येऊन गेली, तिने माझं गाव बघितलं, ती म्हणते तुमचं गाव बाबा पुन्हा असं वाटतं का डेंजर टाईप गाव आहे. हाय गाव बघायला बोललं, आमचं गाव बघायला गाव आहे बोललो, पण ज्या गावामध्ये निगेटिव्ह वाईब्स आहेत ना बोललो ते तू बोललो बघू नको. आणि त्यांना बोललो कधी तू चॅलेंज नको करू बोललो समोरून, की तू त्यांना घाबरत नाहीस की काय तू हे करत नाहीस, त्यांना घाबर तू फक्त, त्यांना तू फक्त बोला हा बाबा तू महान मी छोटा, मान खाली घाल निघून जा, तू लढू शकते, तुला माहिती आहे ते तुझ्या पण ते त्याला पण नेऊ नको, तू लढू शकते म्हणून. ते तू जर त्याला बोलशील ना हा मी लढायला रेडी आहे, तू पण तेच आहे मी पण तेच आहे, मग ये म्हणून मैदानामध्ये, मग बघू बोल कुणामध्ये किती ताकद येते. बरोबर. मग ती आता सध्या मी आता झाले, आता मला इन्सिडेंट माझ्यासोबत घडलं पण नाही अजूनपर्यंत. लास्ट तुम्हाला गावात होता इन्सिडेंट, बाईकवरनं जे पडलो, खतरनाक पडलो, तो पण एकदा नाही 2दा पडलो बाईकवरनं. हे म्हणजे एक कट होता वाचले झाडाने माझ्या, म्हणजे हे म्हणजे मानाची नस आहे ना, कट होता राहिले एवढंच फक्त टच होऊन फक्त पास झाले ते. आणि खरंच होतं गावी आहे. आपण म्हणतो किती म्हटलं नाही अरे काहीच नाही गावीच्या रस्त्याला काहीच नाही, रात्रीचं माणसं फिरतात गावी, रात्री सुद्धा आहे ना रस्त्यामध्ये फिरायला मला माणसाची फाटते गावी. रस्त्यावर अंधेर असतो, फक्त लाईटचा प्रकाश, बाईकचा लाईट, हेडलाईट तेवढीच फक्त, आणि बाईकचा फक्त आवाज. मागे काय चाललं पुढे काय चालले आपल्याला काही दिसत नाही, आपण चाललो बरोबर, पण जेव्हा आपल्यासोबत घडतं ना ते कुठून ना कुठून तरी येतं. आपण बोलतो तर रस्ता फिक्स नसतो त्यांचा, त्यांना काय असं काय डायरेक्शन त्यांना दिले नाही,
नॉर्थ या साऊथ या वेस्ट ईस्ट असं त्याला काही डायरेक्शन ते कुठून पण येऊ शकतात ते. बरोबर. ते कुठल्या पण अँगल येऊन हा बाबा चल कसं आहे. म्हणून मी जास्त आता हे करत नाही. बाबा जे आहे माझी गाडी तर जे होती मी पण सेल केली गाडी का जाऊ दे बाबा. गाडी असेल तर मुलं बोलते बाबा गाडी होती गावी चल. गाडी सेल केली. सेल करून मी हे केले बाबा गावी वगैरे काहीच नाही. गाडी नाही बोललो. पप्पाची गाडी जेव्हा येईल पप्पा जेव्हा चांगलं जर पप्पा जरा जाईल जरा कामाला सुट्टी बिटी वेळे पप्पाला तो आपण जाऊ बोललं गावी. आता बोललं गावी जायचं मला नाव काढू पण नका आणि घेऊन पण जाणार नाही बोललं गावी. आणि मुलं माझी तिन्ही मुली आहेत ना ती एकदम म्हणजे आहेत. बस तर बस उठ तर उठ म्हणजे त्यांना कसं होतं जरा संगत भेटली लहान लहान मुलांची तर त्या कोणाचं ऐकत नाही. आता आपल्या धुंदीमध्ये मग तो कुठे पण पळते पण त्याला बघ ते दिसत नाही ना त्याला की रात्र झाली आहे की तिकडे अंधेर आहे तिकडं काय आहे तिकडं काय त्यांना काहीच माहीत नाही. मग धावतील ती लोक का मी त्यांना जाणवलं की माझ्या मुलीला की बाबा नाही यांना कुठून यायचं ना बाहेर फिरायला जास्त. आणि हे लोक नेले ना बाहेर गेल्यावरती घरी आलं ते थोडाफार याला आजार लागतो कुणाची तब्येत कुणाला ताप येतो कुणाला उलटी होते कुणाला लूज बसून लागतं. तिघांचे सेम जसं वेगळ्या प्रकारांचे फीवर चालू आहे कुणाला तर कुणाला उलटी प्रकार चालूच आहे म्हणजे. म्हणून मी माझ्या वाईफला बोललो होतो की ह्या लास्ट ट्रिप आहे आणि यानंतर कधीच जाणार नाही गावी. ती पण आता माझा जसं माझा डिवोर्स होऊन मला पण आता 1 इयर झालं आहे म्हणजे 1 इयर आता मला पण पास झाला डिवोर्स होऊन माझा. आता 1 वर्षानंतर माझ्या मुलगी मला बोलते आपण गावीचं प्लॅन कर ना माझे मित्र चालल्यात तू पण चल ना गावी आपण जाऊ. मी आज जोडल्यात नाही. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका.